कुरुक्षेत्राच्या रणांगणांवर उभा असताना अर्जुनाचं मन पूर्णपणे विचलित झालं होतं. समोर त्याला स्वतःचे गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म दिसत होते. ते दृश्य पाहताच त्याच्या हातातून गांडीव धनुष्य खाली निसटलं. अर्जुन व्याकुळ होऊन म्हणाला, हे कृष्णा, मी माझ्याच नातलगाचा गुरुजनांचा वध कसा करू? अशा युद्धापेक्षा भिक्षा मागून जगणंही मला अधिक योग्य वाटतं. त्याच्या या संभ्रमाच्या क्षणी भगवान श्रीकृष्णाने त्याला धर्माचं खरं स्वरूप समजावून सांगितलं. ते म्हणाले, अर्जुना, तू एक योद्धा आहेस. धर्माची रक्षा करणं हेच तुझं कर्तव्य आहे. आत्मा ना कधी जन्म घेतो ना कधी मरतो. शरीर नष्ट होतं, पण आत्म्याला कुणीही स्पर्श करू शकत नाही. भगवानांनी दिलेला हा दिव्य उपदेश पुढे जाऊन श्री भगवद्गीता म्हणून ओळखला गेला आणि अर्जुनाला गीतेचे ज्ञान देण्याचे कारणही हेच होतं.